भंगारवाली जी बघा किती फेकाफेकी करते ती. बाया 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 बाया, आज तर लय मोठे पैसे येतात. आज भंगार लय मोठं भेटत आहे मला. आज लय मोठं ह्यांच्या इथं लोखंड आहे. आज तर माझा भंगाराचं चांगलंच. अगं बाई, हे कसं काय फोन आला होता? हॅलो. हाय स्वीटहार्ट. हाय बेब्स. कुठे आहेस? मी सध्या आमच्या कंपनीमध्ये ना, अच्छा. म्हणजे कंपनीचा जिथून एक्सपोर्ट करतो का माल कंपनीला, तर त्या मालाच्या ठिकाणी मी सध्या मालाची चाचणी वगैरे परीक्षण करते. आणि तो सगळा माल आता मी आमच्या विमानामध्ये घालून कंपनीकडे घेऊन जाणार आहे. कशाचा माल आहे ना? माल आपलं रॉ मटेरियल घेतो आणि त्याच्यापासून मॉडिफाय करून म्हणजे असं विकतो ना आमचं म्हणजे मोठी टाकाऊ कंपनी. पासून टिकाऊ. येस येस ऑफकोर्स, तेच तेच. म्हणजे समजा नळ्या पोतळे बितळे घ्यायचे. नाही नाही नाही, हा, म्हणजे इमानाचे पार्ट घ्यायचे, इमान बनवायचं आणि काही. मला वाटलं की नाही का असं पोते नळ्या बिळ्या तसलं. नाही नाही, ह्याला कुठून माहित नसेल झालं की मी भंगारवाले म्हणून आमची भंगार गोळा करून आम्ही विकतो 200-400 रुपये रोजाने. एवढेच माझे पॉप तर इंडियात नसतातच. माझे पॉप अमेरिका, USA अशाच कंट्रीज मध्ये असतात. एक एक पप्पाचा कसं काय फोन यायला? 1 मिनिट हा, पॉपचा फोन येतोय. हॅलो पप्पा. हो, 200 भेटलं इथं. हा, दारूची उधारी किती तुमची? 500 रुपयाची दारू प्यायची काय गरज होती? घरामध्ये भाकर नाही, शिळी चटणी नाही, काही नाही खायला. तुम्ही दारूवरच सगळे पैसे. मी तर सकाळपासून भंगार गोळा करते आणि आता सगळं भंगार विकून तुम्हाला दारू प्यायची का? हे काय 4-5 पोते साशवीला, आता लगेच निघू इथून, कुणी बघायच्या आधी. हा ठीक आहे, मी जरा इम्पॉर्टंट कॉलवर आहे. एक टेम्पो घेऊन. आमच्या एरोप्लेनच्या कंपन्या आहेत बघ. अच्छा. हो. ए भंगारवाले भंगारवाले. एक मिनिट. पप्पा गा बसा ना, कशा ओरडायला लागला? थांबा की थोडं, मी फोनवर बोलते. सगळे इज्जत घालवा तुम्ही. थोड्या वेळाने तिकडल्या वस्तीवर जाऊन ओरडून येतावं. माझं पण सध्या कसं आहे ना, मी एरोप्लेनचे पंखे घेतलेत, पाते घेतलेत, सध्या टायर वगैरे घेतलेत आणि मी चालले आता एरोप्लेन. ओ वेटर, काय करा, मला एक कॉफी आणा. हो हो, ओके ओके. हो, बाय बेबी, बाय बाय. हो.